अगं हो हो, होईल सगळी तयारी. सण काय तुझ्या एकटीवरच नाही आहे, आमच्या सगळ्यांचाच सण आहे हा. आणि आम्ही सगळे मिळून तुला मदत करू. तू अजिबात काळजी करू नको. आणि ऑफिसला मलासुद्धा सुट्टी आहेच की 4 दिवस. त्या 4 दिवसामध्ये मी तुला फराळ करायला सुद्धा मदत करेल, बरं का. तू अजिबात काळजी करू नको. सुनबाई बस जरा, दमली असशील, आराम कर. अगं किती धावपळ करतेस तू ह्या सणासाठी. बघ, बाकी आज सगळेजण एन्जॉय करतायत आणि तूच एकटी राब-राब राबतेस किचनमध्ये म्हणा किंवा इतर कामं करण्यासाठी म्हणा. अगं तुझा नवरा आहे की, आणि तुझे सासरे पण आहेत, आणि मी सुद्धा आहेच की. कशाला काळजी करते. सगळ्यांनी मिळून करूया फराळाची तयारी. मी आहेच तुला मदतीला. सासऱ्यांनाही घेते तुझ्या. नको काळजी करू तू. आणि हा आनंदाचा सण आहे, तो आपण सगळ्यांनी मिळून साजरा करायचा आहे. तू एकटी राब-राब राबणार आणि बाकीचे सगळे एन्जॉय करणार. अगं हा तर भेदभावच झाला, हो की नाही. चल बरं, आता तुझ्या डोक्यावर जे काही ओझं आहे ना, ते आता पूर्ण उतरव आणि सगळ्यांना ही ओझी वाटून वाटून दे. म्हणजे आपण हे जे काही सण आहेत आनंदाचे, आपण सगळ्यांनी मिळून साजरे करूया. हां, काय मैत्रिणींनो, हे जे आता वाक्य तुम्ही ऐकलेले आहेत, हे वाक्य तुम्हाला घरातनं कधी ऐकायला मिळालेले आहेत का हो? कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि ज्यांना हे वाक्य ऐकायला मिळतात त्यांच्या घरच्यांकडनं, खरंच त्या खूप नशीबवान असतील. आणि त्यांना खरंच खूप चांगलं कुटुंब भेटलेलं आहे आणि त्यांच्या घरामध्ये कुठच्याही प्रकारचा स्त्री पुरुष भेदभाव केला जात नाही. त्यांच्या घरातली जी म्हणजे जे मोठे लोक आहेत ते सुद्धा आत्ताच्या पिढीला समजून घेत आहेत, मदत करत आहेत. त्यांच्यावरती कुठच्याही प्रकारची बंधनं न लादता त्यांना मदत करत आहेत. तर तुम्ही खरंच लकी आहात. पण बिचाऱ्या आपल्या अशाही काही सखी आहेत, ताया आहेत, ज्यांना राब-राब राबावं लागतं. सण म्हटलं की त्यांच्यावरती एक प्रकारचं दडपण येतं, एक प्रकारची जास्तीची जबाबदारी येते आणि खूप सारं काम येतं, हो की नाही. तर मी तुम्हाला आज एक लेख वाचून दाखवणार आहे आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. जास्त काही मोठा व्हिडिओ नाही आहे. आणि मला ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगायचं आहे की जे पुरुष, ज्या स्त्रिया आपल्या घरातील स्त्रियांना एकमेकांना मदत करतात किंवा प्रत्येक कामामध्ये, मग ते काम कुठचंही असू दे, घरातली कामं करणं हे काही हलक्या दर्जाची कामं नसतातच, हो की नाही, की ही कामं स्त्रियांनीच केली पाहिजे. तर घरातील प्रत्येक जो पुरुष आहे, सणासुदीच्या काळामध्ये म्हणा किंवा इतर दिवशीसुद्धा म्हणा, घरातील स्त्री म्हणजे ती कोणीही असेल, तुमची आई असेल, पत्नी असेल, प्रेयसी असेल किंवा बहीण असेल, तर प्रत्येकीला मदत करतात. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीच आहे, पण तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. आणि तुमच्या ओळखीचे असे काही असतील किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये आजूबाजूला काही अशी लोकं असतातच, पुरुषप्रधान संस्कृती ज्याला आपण म्हणतो, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. म्हणजे ते सुद्धा येणाऱ्या सणांमध्ये आपल्या घरातील स्त्रीला, लक्ष्मीला नक्कीच मदत करतील. आणि कारण की तिचाही प्रत्येक सणाचा आनंद लुटण्याचा तिचाही तितकाच अधिकार आहे, असं मला म्हणायचं आहे. तर ज्यांना म्हणजे असं वाटतं की अरे ही काय म्हणजे असं सांगते की पुरुषांनी पण कामं करायला पाहिजे, ही बरोबर सांगत नाही, तर प्लीज त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. कदाचित तुमचेसुद्धा विचार बदलतील आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरातील गृहलक्ष्मी असेल, तुमची आई असेल, तर त्यांना येणाऱ्या प्रत्येक सणामध्ये अगदी उत्साहाने मदत करालच. आणि चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. लेख आहे हा वर्तमानपत्रामध्ये आला होता आणि त्या वर्तमानपत्रामध्ये आल्यानंतर माझी जी फ्रेंड आहे आदिती, तिने हा लेख लिहिलेला आहे. आणि खरंच आदिती, तुझं खूप मनापासून कौतुक आहे की एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या धाडशीचे प्रयत्न तू करत आहेस. मी तुझं फेसबुकला अकाउंट बघितलं, खूप छान छान विचार तू मांडत असतेस अगदी निडरपणे, आणि जे खरं आहे ते तू मांडतेस, फॅक्ट जे आहे ते तू मांडतेस. तर खरंच तुझं अभिनंदन आणि कौतुकसुद्धा. आणि हा जो तुझा लेख आहे, जो मी आता वाचून दाखवणार आहे, त्यात तर तू सत्य परिस्थिती मांडलेली आहे आत्ताची. आणि बऱ्याच लोकांना हे विचार कदाचित नाही पटणार, कारण की त्यांचे विचार काय असतील हे आपल्याला कळतीलच. पण बरेच लोक जे आताच्या काळातले आहेत, एज्युकेटेड आहेत आणि जुन्या चालीरीती सोडून नव्या परंपरा, नवे विचारांचे आहेत, तर त्यांना हे विचार नक्कीच पटतील. तर खरंच आदिती, तुझं कौतुकच आहे. जो लेख आहे त्यातला शब्द न शब्द तुम्ही ऐका. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं ऐकाल, मग ती स्त्री असेल, पुरुष असेल, तर तुम्ही त्या प्रत्येक शब्दासोबत स्वतःला नक्कीच रिलेट करून बघाल. तर चला आता मी तुम्हाला तो लेख वाचून दाखवते. हा जो लेख आहे, तर याचं टायटल आहे सण आनंदाचा, पण कोणासाठी. तर सुरुवात अशी आहे. नुकतीच दिवाळी होऊन गेली.
दिवाळी संपली, सुट्ट्यासुद्धा संपल्या, म्हणून अनेकांना वाईटसुद्धा वाटलं असेल. पण घरामधल्या स्त्रियांनी आता कुठे सुटकेचा श्वास घेतला असेल. श्रावण महिन्यात म्हणजे साधारणतः ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणारे सण दिवाळीपर्यंत एकामागोमाग एक सुरूच असतात. त्यातला स्वयंपाक, गणपती बसवणं, नवरात्र, त्यातले उपवास तापास, घरी पाहुणे, नातेवाईक, लोकांची ये-जा सुरू असते. एकूणच काय तर घरातल्या महिला वर्गाला डबल ड्युटी लागलेली असते. म्हणजे घरातलं सगळं नेहमीचं आवरून आपलं करिअर सांभाळणाऱ्या अनेक महिला असतात. पण हे असे सणवार आल्यावर सगळं गणितच कोलमडतं, हो की नाही? पण त्यातही अगदी उत्साहानं करणाऱ्या बायकासुद्धा असतात बरं का. पण या सगळ्यात भरडल्या जाणाऱ्याही अनेक जणी असतात, लक्षात ठेवा. शाळेत दिवसभर शिकवून किंवा ऑफिसमध्ये 8 ते 9 तास दिवसभर काम करून 2 ते 3 तास लोकलचा प्रवास करून गर्दीतनं घरी येऊन नवरात्रीचे उपवास करून त्याचबरोबर संध्याकाळी पुरणाचा स्वयंपाक करून एखाद्या काकूचं किंवा एखाद्या सुनेचं कौतुक हे असतंच की. पण त्यासाठी त्यांच्या शरीराचे होणारे हाल नजरेआड केले जातात. अशातच मुलांना सुट्ट्या असल्याने त्यांना पूर्ण वेळ सांभाळण्याची, त्यांचं सगळं करण्याची जबाबदारीही महिला निभावत असतात. अर्थात याला काही पुरुष अपवाद असू शकतात हा. पण हे सगळं तिनंच केलं पाहिजे हा आग्रह अमानवीय आहे. नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय महिलांचे प्रश्न जरी मेहनत किंवा घरगुती कामांशी संबंधित असले तरी ग्रामीण महिलांचे किंवा शहरातल्या गरीब वस्त्यांवर राहणाऱ्या अनेक स्त्रियांचे प्रश्न हे वेगवेगळे आहेत. घरकाम करून आपलं कुटुंब चालवणाऱ्या अनेक महिलांना या सणावाराच्या निमित्ताने बऱ्याच आर्थिक नुकसानाला सामोरे जायला लागतं. वर्षभर साठवलेले पैसे या सगळ्या निमित्ताने खर्च होतात. अशातच जर नवरा दारुडा असेल तर आणखीन नुकसान होतं. सुट्टीचा दिवस असल्याने घरातले पैसे घेऊन मित्रांसोबत जाऊन दारू पिणं, घरी येऊन तमाशे करणं, अन्नाची नासाडी करणं, या सगळ्या गोष्टीही गणपती, दिवाळी, ईद अशा सणावाराच्या काळामध्ये होण्याचं प्रमाण हे वाढत आहे. एवढंच नाही तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO यांनी एक रिसर्च केला होता, सर्वे केला होता. तर त्यांच्या अहवालानुसार 3 पैकी एका महिलेला मारहाण किंवा इंटिमेट पार्टनर व्हायलन्सला सामोरं जावं लागतं. पण हे आकडे नोंदवलेल्या गुन्ह्यांचे आहेत. भारतात महिलांनी घरगुती कारणासाठी, मारपिटीसाठी पोलीस चौकीत जाऊन तक्रार देणं, गुन्हा नोंदवणं या गोष्टी मोठ्या प्रमाणात घडत नाहीत. सहन करणं हेच मुळात स्त्री स्वभावाचं मुख्य वैशिष्ट्य आहे असं रुजवण्यात आल्यानं आणि तक्रार केल्यानंतर महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहत असल्यामुळे भारतातील प्रत्येक स्त्री कायद्याचा वापर करू शकते असं नाही. बरोबरच आहे. विशेष करून अनेक ग्रामीण महिला या कुटुंबाची इज्जत, समाजात मानहानी होईल या विचाराने आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसल्याने या तक्रार करण्याच्या वाटेला जात नाहीत. एवढंच नाही तर आर्थिकरित्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी महिलाही समाजाच्या किंवा ते 4 लोक काय म्हणतील या विचारांनी कोणताही कायद्याचा मार्ग निवडत नाहीत आणि गप्पपणे सगळं सहन करतात. लोकांनी एकमेकांना भेटू नये, महिलांनी स्वयंपाक करू नये किंवा सणवार साजरे करू नये असं अजिबात नाही बरं का. पण धर्म, जात कोणतीही असली तरी मध्यमवर्गीय किंवा त्या खालच्या आर्थिक स्तरातील महिलांचे अशा सोहळ्यामध्ये हाल होतातच हेही तितकंच खरं आहे बरं का. महिलांनी कितीही काम करावं, हसत खेळत पाहुण्यांचं स्वागत करावं, हौशेनं तयार व्हावं, मग सगळं आवरावं आणि दुसऱ्या दिवशी उठून तितक्याच उत्साहात कामाला जावं आणि पैसेसुद्धा कमवावं हे समाजाने ग्लॉरिफाय केलेलं असतं बरं का. एखाद्या घरातील बाई जर फराळ करत नसेल, उशिरापर्यंत झोपली असेल किंवा सणावार सोडून आपल्या मैत्रिणींसोबत ट्रिपला गेली असेल तर तिला यथेच्छ नावं ठेवली जातात. सण साजरे करणे हे आनंदाचे काम आहे. कोणाला तरी दुप्पट कष्टात टाकून स्वतः आनंद लुटण्याचं नव्हे. फराळ अवश्य करावा, पण तो घरातल्या स्त्री पुरुषांनी मिळून करावा. सणाच्या दिवशी फक्त बायकांनी राबायचं आणि समस्त पुरुष मंडळींनी पायावर पाय टाकून आमची ही तर ना असं म्हणत विनोद करण्यापेक्षा जरा कामाला हातभार लावावा. तर त्या एकत्र असण्याला आणि
आनंद लुटण्याला अर्थ आहे. लेख जो आहे खरंच मी 2-3 वेळा वाचला आणि अगदी मनाला लागला आणि मी आधी तिला विचारलं की मी हा लेख माझ्या चॅनलवरती रीड करून दाखवू का, तर क्षणाचाही विलंब न करता तिने होकार दिला. तर हा जो लेख आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे आणि याच्यापुढे आता मला काहीच बोलायचं नाही आहे. तुमचे विचार, तुमचे जे काही थॉट्स असतील ते मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा की तुम्हाला काय वाटतं ह्या विचारांबद्दल, की खरंच ही सत्य परिस्थिती आहे का, तुमच्यासोबत असं होतं का, किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे असं होतं का, आणि हे असंच राहिलं पाहिजे का, किंवा हे कुठेतरी थांबलं पाहिजे का. तर हे सगळं तुम्ही मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ मी मुद्दामून दिवाळीच्या आधी पोस्ट करत आहे कारण की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि आता व्हिडिओ बघत आहे तर सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या घरातील प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला हा व्हिडिओ नक्की दाखवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक तर नक्कीच करा. भेटूया आपण छान अशा एका व्हिडिओमध्ये. माझं हे व्लॉगिंग चॅनल आहे आणि ह्या चॅनलवरती मी छान छान शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असते. त्याचबरोबर मी आता रिसेंटली माझे जे रुटीन व्लॉग्स आहेत ते सुद्धा टाकत आहे आणि ते सुद्धा तुम्ही खूप छान आवडीने बघत आहात आणि खूप छान छान कमेंट्ससुद्धा करत आहात. तर प्लीज माझे जे व्हिडिओ आहेत ते असेच बघत राहा. तुमचं असंच भरभरून प्रेम माझ्या व्हिडिओजला देत राहा आणि एकतरी कमेंट्स किंवा लाईक तरी नक्की करत जा, जेणेकरून माझासुद्धा आत्मविश्वास वाढेल, उत्साह वाढेल आणि अजून छान छान काम करण्याची प्रेरणा मला भेटेल. तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि आजच्या ह्या माझ्या व्हिडिओमधनं जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर प्लीज मला माफ करा, मी सॉरी म्हणते. पण जी काही सत्य परिस्थिती आहे तीच मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांना हॅप्पी दिवाळी. भेटूया छान छान व्हिडिओच्या मार्फत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.